नमस्कार मित्रांनो, हा आहे आमचा उज्जैन ट्रिपचा दुसरा भाग. ह्या व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता हरसिद्धी मातेचं मंदिर, महाकालेश्वराची होळीची रात्री शयन आरती आणि महाकालेश्वरचा कॉरिडोर आणि आमचा मुंबईचा परतीचा प्रवास. नमस्कार मंडळी, काल आमचं रात्री कालभैरवाचं दर्शन पूर्ण झालं. त्याच्यानंतर आम्हाला हरसिद्धी माता मंदिर आणि महाकाल कॉरिडोर या दोन्ही गोष्टी बघायच्या होत्या, पण वेळ संपली होती. त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी यावं लागलं. त्यामुळे आत्ता आम्ही आहोत महाकालेश्वराच्या पार्किंगमध्ये. इथून हरसिद्धी माता मंदिर जस्ट 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे. तिथून आम्ही पायी जाऊ आणि मग पुढचं माहिती आम्ही तुम्हाला सांगू. तर आम्ही आता पोहोचलेलो होतो हरसिद्धी माता मंदिरामध्ये. हे एक 51 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि असं मानलं जातं की देवीचा इकडे पोना पडला होता, म्हणजे कोपर इथे पडलं होतं. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दिसणारे 2 उंच आणि भव्य दीपस्तंभ हे या मंदिराची खास ओळख आहेत. पौराणिक कथेनुसार शंकर आणि पार्वती कैलासात विराजमान असताना चंड आणि प्रचंड नावाच्या 2 राक्षसांनी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा माता पार्वतीने त्यांचा संहार केला आणि त्या विजयामुळे देवीला हरसिद्धी नाव प्राप्त झाले. आम्ही प्रवेश करत होतो देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये, जिथे देवीची रत्नजडित मूर्ती आहे. आम्ही ज्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो त्या दिवशी होळी होती, त्यामुळे इथे होळीचा सण साजरा केला जात होता. मंदिर प्रांगणात एक विशिष्ट माहिती पाहायला मिळाली, ती म्हणजे 51 शक्तिपीठांबद्दलची माहिती. पौराणिक कथेनुसार राजा दक्षाने केलेल्या यज्ञामध्ये शंकराचा अपमान झाल्यामुळे माता सतीने या यज्ञकुंडामध्ये देहत्याग केला. ते पाहून शंकर अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाले. त्यांनी सतीचा देह उचलून तांडव नृत्य केले. संपूर्ण सृष्टी संकटात येऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले. सतीच्या शरीराचे जे भाग पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्तिपीठांची स्थापना करण्यात आली. असे मानले जाते की पृथ्वीवर एकूण 51 शक्तिपीठे आहेत आणि प्रत्येक शक्तिपीठावर देवी वेगवेगळ्या रूपात पूजली जाते. उज्जैनमधील हरसिद्धी माता मंदिर हे त्या शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. हरसिद्धी माता मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर अवघ्या 100 मीटर अंतरावरती असलेल्या महाकाल कॉरिडोरमध्ये आम्ही पुन्हा प्रवेश केला. रात्रीचं दृश्य अतिशय विहंगम होतं. रात्रीच्या शयन आरतीसाठी आम्ही पुन्हा मंदिरात प्रवेश केला. ही आहेत काही क्षणचित्रे महाकालच्या आरतीची, तीही होळीच्या रात्रीची. हा एक अतिशय विलक्षण अनुभव होता. नमस्कार मित्रांनो, आम्ही इंदोरमध्ये आज हॉटेल प्लेहोटेल प्रीमियर म्हणून विजयनगर इथे आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहोत. तिथे आम्ही डिलक्स रूम बुक केली होती, तर त्या रूमची आम्ही रूम टूर तुम्हाला देतोय. या, ही आहे रूम. रूममध्ये येताच ते लगेज ठेवण्याची जागा आहे. व्यवस्थित बॅग राहू शकतं. इथे वॉर्डरोबच्या आतमध्ये सेफ आणि खाली मिनी फ्रीज, साइड टेबल आणि हा क्वीन साइज बेड, डबल बेड.
खाली व्यवस्थित कार्पेट आहे. या साईडला साईड टेबल आणि सोफा विथ टेबल आणि ही वर्किंग स्पेस. इथे काही स्नॅक्स रेडी, कॉफी, टी, सॅशेस, गरम पाणी करण्यासाठी केटली, पाण्याच्या बॉटल्स आणि इथे 24/7 रेस्टॉरंट, त्याचा मेनू कार्ड आहे. LED आणि हा फुल मिरर. ती बाथरूम आहे. बाथरूम फार प्रेशियस आहे. इथे शॉवर, इथे कमोड आणि या ठिकाणी वॉश बेसिन आहे. इथे बेसिक टॉयलेटरीज सगळ्या दिलेल्या आहेत. डेंटल किट, शेविंग किट, कोम आणि ड्रायर सुद्धा आहे. आज आमची उज्जैन दर्शनाची ट्रिप पूर्ण झालेली आहे आणि उद्या आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. तर परतीचा प्रवास सुरू करण्यासाठी इंदोर ही जवळची जागा असल्यामुळे आजचं वास्तव्य इंदोरमध्ये करत आहोत. उद्या सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट करणार आणि आमच्या परतीच्या प्रवासाला निघणार. ब्रेकफास्टमध्ये भरपूर व्हरायटी ऑप्शन्स अवेलेबल होते. कॉर्नफ्लेक्स, ब्रेड बटर, जॅम, केक्स, मफिन्स, डोनट्स, क्रोसो. इंडियन ब्रेकफास्टमध्ये सांबार, मसाला इडली, साबुदाणा खिचडी, पुरी भाजी, छोटे समोसे, मेदूवडे आणि इंदोर स्पेशल पोहे, त्याच्यावरती जिलेबी, हे ऑप्शन्स ब्रेकफास्टमध्ये अवेलेबल होते. त्याच्यानंतर इंग्लिश ब्रेकफास्टचेही काही ऑप्शन्स अवेलेबल होते. ह्या रॅकमध्ये चटण्या, स्प्राउट्स आणि दही ठेवलेलं होतं. त्याच्या ऑपोजिट साईडला फ्रूट्स आणि ज्युसेस होते. प्लेहोटेल हॉटेलमधली फूड क्वालिटी आणि फूड टेस्ट दोनही चांगलं असतं, त्यामुळे कुठे बाहेर जाण्याची गरजच लागत नाही. म्हणून आम्ही यावेळी सुद्धा प्लेहोटेल प्रीमियरमध्येच बुकिंग केलं होतं. सुप्रभात मंडळी, आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. हॉटेलमध्ये सकाळी ब्रेकफास्ट केला, हॉटेलमधून चेकआउट केलं आणि सकाळी साधारणतः 9च्या सुमारास आम्ही निघालो. आता घरी पोहोचण्यासाठी जवळपास 11 तास आम्हाला दाखवत आहे. आज ट्रॅफिक साधारणतः दिसत नाही आहे होळी असल्यामुळे. तर मंडळी, आपण आत्ता महाराष्ट्रात पोचलेलो आहोत. आत्ता हा धुळे जिल्हा आहे आणि साधारणतः 3.5 तास लागले आम्हाला इंदोरवरून महाराष्ट्रात पोचायला. आम्ही आता धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथे पोचलेलो आहोत. इथे वेज ॲरोमा म्हणून एक हॉटेल आहे. तर आता आम्ही तिकडे दुपारच्या जेवणासाठी थांबलेलो आहोत. तिकडच्या जेवणाचा अभिप्राय आम्ही नंतर तुम्हाला सांगतो. आम्ही इथे ऑर्डर केलं होतं नागली पापड, काळ्या मसाल्यातला पातोळी रस्सा, भात आणि पोळ्या. दुपारचं जेवण अतिशय झणझणीत आणि एकदम जबरदस्त होतं. आम्ही पातोडी, हंडी, राईस, नागली पापड आणि एक नागली मसाला पापड घेतला होता. एकदम व्यवस्थित पोट भरलं. अतिशय झणझणीत तिकडची लोकल काळ्या मसाल्यातलं वाटण होतं आणि अतिशय मस्त बनवली होती. जसं नाशिक जवळ यायला लागलं तसं दुतर्फा कांदा आणि द्राक्षाची लागवड दिसायला लागली. आम्हीही इथून द्राक्ष आणि कांदा दोन्ही खरेदी केलं, तेही डायरेक्ट शेतकऱ्यांकडून, आणि तेही बाजारभावापेक्षा अतिशय स्वस्तात. आणि हीच तर खरी रोड ट्रिपची मजा आहे.
कसारा घाट संपवून आम्ही एक चहासाठी हॉल्ट घेतला. त्याच्यानंतर आम्ही 10:30 वाजता घरी पोचलो. याच्या पुढचं आम्ही काही शूटिंग केलं नसल्यामुळे आमचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. हा आमचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.